जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याचं ऑपरेशन महादेव। भारतीय सैन्याच्या कारवाईत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान। श्रीनगरच्या लिडवास परिसरात सैन्याची धडक कारवाई। ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलगाम हल्ल्यातील 3 दहशतवाद्यांचा खात्मा। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसा सुलेमानी ठार। दहशतवादी अबू हमजा आणि यासीरचाही खात्मा। विरोधक विचारतात, आपली किती विमानं पडली? परीक्षेचा निकाल विचारा, पेन्सिल तुटली का हे नाही। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं विरोधकांना उत्तर। ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं का? विरोधकांना सवाल। पहलगाममध्ये दहशतवादी घुसले कसे याचं उत्तर संरक्षण मंत्र्यांनी दिलं नाही। तर पहलगाममध्ये सुरक्षा देण्यात सरकार अपयशी। काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांचा हल्लाबोल। ऑपरेशन सिंदूर सुरू असताना लष्कराला का रोखलं? आमच्यामुळे पाक गुडघ्यावर आला हे ट्रम्प समोर बोला। ठाकरेंच्या पक्षाचे खासदार अरविंद सावंत लोकसभेत आक्रमक। पालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वांनी एकत्र राहा। महायुतीत मित्रपक्षांवर टीका करू नका, तर शक्यतो महायुती म्हणूनच निवडणुका लढणार। मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीचं फुंकलं रणशिंग। निवडणुकीच्या तोंडावर सर्व वाद बाजूला ठेवा। पक्ष भांडणामुळेच अनेक पक्ष खड्ड्यात गेले। वर्ध्यातील मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र, तर विरोधकांना सूचक टोला। कायदा आणि पोलीस यंत्रणांवर माझा पूर्ण विश्वास। प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं, तर योग्य वेळी सत्य बाहेर येईल। रेव पार्टी प्रकरणी पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंचं सूचक ट्विट। अंमली पदार्थांच्या चाचणीचा अहवाल येण्यास इतका वेळ का? पोर्शे अपघात प्रकरणात आरोपींच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा इतिहास ससून रुग्णालयाला। एकनाथ खडसेंची पोस्ट चर्चेत। कल्याणमध्ये कोचिंग क्लासच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली क्लासच्या संस्थापकाला मारहाण। मराठमोळी दिव्या देशमुख फिडे चेस विश्वविजेती। कोनेरू हम्पीवर दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये मिळवला विजय। आणि सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार। सुलतान आणि राम्या ठरले देवाभाऊ केसरीचे पहिले मानकरी। जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्यानं ऑपरेशन महादेव राबवलं आणि यात भारतीय सैन्याच्या कारवाईत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय। श्रीनगरच्या लिडवास परिसरात सैन्यानं ही धडक कारवाई केली। ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलगाम हल्ल्यातील 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसा सुलेमानी ठार झालाय। दहशतवादी अबू हमजा आणि यासीरचाही खात्मा करण्यात आला। विरोधक विचारतात, आपली किती विमानं पडली? परीक्षेचा निकाल विचारा, पेन्सिल तुटली का हे नाही। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना उत्तर दिलं। ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं का हा विरोधकांनी सवाल केला। पहलगाममध्ये दहशतवादी घुसले कसे याचं उत्तर संरक्षण मंत्र्यांनी दिलं नसल्याचं काँग्रेस खासदार गौरव गोगोईंनी म्हटलंय। तर पहलगाममध्ये सुरक्षा देण्यात सरकार अपयशी झाल्याचं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। उद्या मुंबईत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे आणि यामुळे परभणी जिल्ह्यात काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय। सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगेंचा मुंबईत स्टंट असल्याची टीका नवनाथ वाघमारेंनी केली। तर जरांगेंसोबत 5%ही समाज राहिलेला नसल्याचंही त्यांनी म्हटलं। मंत्री माणिकराव कोकाटेंना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे केली आहे आणि यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी निवेदनही दिलं। नाफेड कांदा खरेदी उद्यापासून बंद असणार आणि यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची खरेदी बाकी असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरी जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरवस्था झाली आणि यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जनाचे धडे घ्यावे लागत आहेत। तातडीनं शाळा दुरुस्त करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे। बारामतीच्या महात्मा फुले चौकातील आंदोलनाची प्रशासनानं दखल घेतली। आंदोलकांच्या या मागण्या प्रशासनाने मान्य केलेल्या आहेत। रहदारीच्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती आवश्यक आहे आणि या ठिकाणी गतिरोधक बसवले जाणार आहे।
नागपूरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनवर पोलिसांनी कारवाई केली. कारवाई करत पोलिसांनी वाहन चालकांना दंड आकारला. पनवेल अलिबाग एसटी बसला अपघात झालाय. ब्रेक फेल झाल्यानं एसटी बस थेट घरात घुसली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ही प्रकाशाची वाट चाल रमणीय आहे रमणीय आहे. आम्ही सूर्यापासून फक्त वीज नाही बनवत, समृद्धी देशाच्या कोनाकोपऱ्यापर्यंत पोहोचवतो. ही प्रकाशाची अदानी, आम्ही करून दाखवतो. किती चहा शोधले बाई, चांगला चहाच मिळत नाही. आमच्याकडे सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे. जावई शोधताय की सून? नाही, चांगला चहा. अहो मग एवढा काय विचार करताय? परिवार आहे ना, परिवारासाठीच शोधतोय. हा घ्या तुम्हाला हवा तसं चहा, तीच गुणवत्ता आणि तोच विश्वास. माझा चहा, माझा परिवार. ओ माय गॉड सचिन सर, सर मी तुमचा बिगेस्ट फॅन आहे. तुमचा डुप्लिकेट सुद्धा इथे. काय कोइन्सिडन्स आहे. एक सेल्फी. मिस्टर तेंडुलकर, तुमची गाडी आली आहे. कॅटरॅक्ट जितकं वाढेल दृष्टी तितकी कमी होईल. डॉक्टर अगरवाल्स आय हॉस्पिटलमध्ये आजच अपॉइंटमेंट बुक करा. 28 ते 30 जुलै. कुणाच्या रात्री या प्रियाकडून पैसे मागायला मी आश्रमात गेले होते. गोळी या साक्षीने झाडली आहे. मिस्टर मधुकर पाटील निर्दोष होते आणि निर्दोष आहे. मिळालेल्या साक्षी पुराव्यावरून कोर्टाचा अंतिम निकाल हा आहे की 28 ते 30 जुलै रात्री 8:30 वाजता स्टार प्रवाहवर. आणि आता ब्रेक नंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की डॉक्टर खेवलकर यांचा वैद्यकीय अहवाल आला असल्याचं काही वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून कळालं. इथे एक साधा प्रश्न पडतोय की मद्य सेवनाच्या चाचणीचा अहवाल इतक्या तात्परतेने येतो, तो माध्यमांमध्ये प्रसिद्ध होतो, मग अंमली पदार्थांच्या चाचणीचा अहवाल येण्यास इतका वेळ का लागतोय? मागच्या वर्षी पुण्यात जे पोर्शे अपघात प्रकरण झालं होतं त्यात आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा इतिहास या ससून रुग्णालयाला लाभलाय आणि याची सहज आठवण झाली. त्यामुळे डॉक्टर खेवलकर यांच्या अंमली पदार्थांच्या सेवनाच्या चाचणीचा अहवाल तर बदलला जाणार नाही ना, अशी शंका उपस्थित होते. असं या ठिकाणी म्हटलं जातंय. एकनाथ खडसेंनी असं म्हटलेलं आहे. एक्सवरती त्यांनी तशी पोस्ट टाकलेली. त्यांनी काय म्हटलं बघा, डॉक्टर खेवलकर यांचा वैद्यकीय अहवाल आला असल्याचं काही वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून कळालं. इथे एक साधा प्रश्न पडतोय की मद्य सेवनाच्या चाचणीचा अहवाल इतका तत्परतेने येतो, तो माध्यमांमध्ये प्रसिद्ध होतो, मग अंमली पदार्थांच्या चाचणीचा अहवाल येण्यास इतका वेळ का लागतोय? मागच्या वर्षी पुण्यात जे पोर्शे अपघात प्रकरण झालं होतं त्यात आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा इतिहास या ससून रुग्णालयाला लाभलेला आहे आणि याची सहज आठवण झाली. त्यामुळे डॉक्टर खेवलकर यांच्या अंमली पदार्थांच्या सेवनाच्या चाचणीचा अहवाल तर बदलला जाणार नाही ना, अशी शंका उपस्थित होते. असं एकनाथ खडसेंनी एक्सवरती पोस्ट करत म्हटलंय.